पावभाजी मेकिंग आणि आमचा दंगा हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण पाहायला लागेल. तर नक्की एन्जॉय करा आणि कसा वाटला नक्की आम्हाला कळवत राहा. हे मला खटखट करून देत आहेत, खटखट. अगदी जोरात. अरे काय होतंय का नाही? एवढे थिकनेस केले ते. कसली तयारी चालू आहे? होतंय का? ती जरा मऊ पडलंय ना, करकरीत असलं की पटकन हे होतं. गेलं बाबा एकदाच. सकाळ सकाळी कामाला लावण्याचा उद्देश. स्मूदी प्यायली सगळी जिरली. असं करून होत नसतं ते. होतंय का? बस ए थांबा, आता हे करा. हे पण जीव खाणार आहे. नाही हे नाही खाणार. ए थांब, त्याच्यावर नको, त्याच्यावर का फटक्यात व्हायला पाहिजे. 1 2 3. ते करकरीत असलं की बरोबर होतं. जास्त ताकद पण लावायला लागत नाही. त्याच्यात पण आहेत. हे कुठं बाहेर पडला? कार्यक्रम संपतच नसतो. हे खूप बरं पडतं हा, पण ते कोण शिरत बसणार, वेळ पण वाचतो. नवऱ्याला पण कामाला लावता येते जरा. हो मग काय, ते सर्वात महत्वाचं. हो त्यांचा सहभाग पाहिजेच ना, त्याशिवाय ते पदार्थाला गोडी येत नाही. नुसतं खायला यायचं. सहभाग पाहिजेच की. असं असं नाही चालत बरं का. आता ते हे करा ना, काढा. असा मस्तपैकी टमॅटो चिरून झालेला आहे 1 मिनिटाच्या फटक्यात. चला आता इथे तयारी केली आहे, तुम्हाला कळलंच असेल की काय चाललेलं आहे इथे. हे आहे गाजर, जे लाल आणि सीझनल आलेलं आहे आता मार्केटमध्ये. हे लाल गाजर, बीट आणि ढोबळी मिरची. आणि इकडे आहे हा फ्लावर, हा मी कट करून घेतलेला आहे. तर अशी सगळी तयारी झालेली. आता फक्त कांदा राहिला आहे. कांदा मुद्दाम कापून ठेवला नाही, कारण त्याचा वास पसरतो आणि डोळ्याला पण त्रास होतो, म्हणून तो आयत्या वेळेलाच मी कट करणार आहे. तर ही कसली तयारी आहे तुम्हाला कळलंच असेल. तर आज आहे निवांत असा रविवार, आणि मग वेळ घेऊन करायची भाजी कुठली, तर पावभाजी. तर आज आपण या सीझनची पहिली पावभाजी विथ फ्रेश मटार करणार आहोत. म्हणजे कालच मार्केटमधून मटार आणले, ते सोलून घेतले आणि आता त्याचीच पावभाजी करायची आहे. चला करूयात पावभाजी. असे मस्त काल रात्रीपासून मटार निवडले आणि ताजे मस्त असे मटार, आणि हे आपण आता पावभाजीत वापरणार आहोत. ताजा मटार, ताजे गाजर लाल लाल. ते बाकीचे असतात ते एरवी मिळतात, केशरी मिळतात, त्याला काही चव नसते. पण या लाल गाजराची चव ती अप्रतिम असते. आणि चला आता या सगळ्या भाज्या मी कट करून घेतलेल्या आहेत. त्या 4-5 शिट्ट्या देऊन कुकरला उकडून घेणार आहे. 2 ते 3 बटाटे घालणार आहे. भाज्यांचं प्रमाण जास्त आहे, बटाट्याचं प्रमाण थोडं कमी आहे. ते मुद्दामच मी कमी ठेवलेलं आहे, कारण भाज्या जास्त प्रमाणात पोटात गेल्या पाहिजेत. आता तुम्ही म्हणाल की हा कटर तुला कुठे मिळाला, तर हा असा कटर आहे. आणि हे पहा, हे असं ह्याच्यावरती प्रेस केलं की कटिंग होऊन जातं भाज्यांचं पटापट. तर हा कटर मला खूप वर्षापूर्वी, म्हणजे साधारण 8-10 वर्ष झाली असतील, मी एका प्रदर्शनाला गेले होते, तिथून आणलेला आहे. तर हे जरा ताकदीचा प्रकार आहे, त्यामुळं मी यांची मदत घेते नेहमी. पटापट होऊन जातं. चला, म्हणजे ती चिरत बसा, त्याच्यात खूप वेळ जातो. टाईम सेवर मशीन. काय वेळी त्यांना पण उड्या मारायला लागतात. तर हे अशा पद्धतीने 2च बटाटे घेतले, पण तेच इतके मोठे होते, म्हणलं जाऊ दे आता. छोटे छोटे तुकडे करून घेतले का फटाफट होऊन जातं. थँक्यू सो मच.
बटाटा पण आता चिरून घेतलेला आहे. बटाटा, गाजर, बीट, ढोबळी मिरची आणि आपला फ्लॉवर ह्या आणि हे आपले मटार. तर हे सगळं मी आता 4 ते 5 शिट्ट्या करून कुकरला उकडवून घेणार आहे मस्तपैकी. तुम्ही म्हणाल प्रमाण काय घेतलं तर अर्धा फ्लॉवर घेतला छोटावाला. त्याच्यानंतर 2 मोठे बटाटे होते. 1 वाटीभर मी ह्याच्यातले मटार घेणार आहे. 3 छोटे टोमॅटो होते. अर्धं गाजर, अर्धं बीट आणि 2च ढोबळी मिरची होती. अशी ही सगळी सामग्री कट करून घेतलेली आहे. आता आपण वळूयात पावभाजीकडे. चला आता कुकरमध्ये सगळ्या एक एक करून भाज्या आपण घेऊयात. आज दिवसभर पावभाजी समर्पयामी आहे. दिवसभर आपलं बसा खात मनसोक्त पावभाजी. आता 4 ते 5 शिट्ट्यानंतर मस्त अशी आपली ही भाजी शिजलेली आहे. आता हे पाणी मी गाळून घेणार आहे, म्हणजे स्टॉक, व्हेजिटेबल स्टॉक. सो आणि मग आपण ही भाजी मॅश करून घेऊ. आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही, हे पावभाजी करताना मी वापरणार आहे. आता ही भाजी आपण मॅश करून घेऊ. भाजी छान मॅश झालेली आहे. आणि इथे मी 2च थोडे मीडियम साईजचे कांदे चॉपरच्या सहाय्यानं एकदम बारीक चॉप करून घेतलेत. कारण मोठा मोठा कांदा चांगला नाही लागत, असा थोडा बारीकच कांदा पावभाजीला छान लागतो. थोडं जास्त तेल पावभाजीला आणि बटर हे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालणार आहे आता कांदा आणि आलं लसणाची पेस्ट. आता कांदा घातला आपण. दोन मिनटं कांदा परतल्यावर मी आलं लसूण पेस्ट घालणार आहे. तर यामध्ये 1 चमचाभर आलं लसूण पेस्ट, %75 कांदा शिजलेला आहे. आता मी याच्यामध्ये घालते आहे टमाटर. आहा, टमाटर बडे मजेदार. ओहो, टमाटर बडे मजेदार. तर आता टमाटर शिजवून घेऊया. टोमॅटो शिजलाय का पाहूया. टमाटो शिजत आलाय. हा थोडासा इथेच मॅश करून घेते मी. आणि इथे मी आता घालणार आहे थोडं लाल तिखट कलरसाठी थोडंसंच, आणि थोडी कोथिंबीर सुद्धा. त्यानंतर थोडा पावभाजी मसाला. मस्त ब्लेंड होतो आणि त्याचा वास आहा आता दरवळायला लागलेला आहे मंडळी. यातच थोडा मी असं गरम मसाला घालणार आहे. याचं कॉम्बिनेशन जरा वेगळं आहे. आता आपण प्लेट ठेवून 2 मिनिटासाठी शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर बघूयात आपण. मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. तेल समर्पयामी.
तर याच्यामध्ये आता आपण ही भाजी घालूया. मस्त घोटून घेऊया, घोटलेली पावभाजी. आता चवीनुसार मीठ. आपण बटर पण घातलेलं आहे, त्यामुळे बटरी मस्त अशी पावभाजी होणार आहे. आता ही छान अशी शिजवून घेऊया. तुम्हाला किती दाट किंवा किती अशी थोडी पेस्टी पातळ अशी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये हा स्टॉक घालायचा आहे. मी आता स्टॉकच घालते आहे थोडं, म्हणजे भाजी शिजायला पण बरं पडतं, म्हणजे मिक्स व्हायला. शिजलेली तर ऑलरेडी आहे, भाजी मिक्स व्हायला. सगळे ब्लेंड्स एकत्र व्हायला हा स्टॉक उपयोगी पडतो. वाव, काय दिसतोय कलर आणि वास तर असा घमघमाट सुटला ना. फक्त पावच आणायचे बाकी आहेत. आता यामध्ये अजून थोडा वरून पावभाजी मसाला घालणार आहे. अशी वाफ येते आहे, एकदम केअरफुली करायचं. थोडंसं अगदी मीठ घातलं आणि बटरी पावभाजी करायची आहे म्हणून बटर. आणि हे आता आपण परत एकदा मिक्स करून घेऊ. कसली झाली आहे. चला आता आपण थोडी बंद करू. तर असा मस्त कलर आलेला आहे. आणि मग वरून मी अगदी सगळ्यात शेवटी ही कसुरी मेथी घालणार आहे. ही या पावभाजीचं जी चव असते ना ती अस्सम करून टाकते, एवढीशी कसुरी मेथी. त्यामुळं मी हे घालते. खूप मस्त होते यांनी पावभाजी. आणि मग एक 5 मिनिटासाठी एकदम कमी गॅसवरती ही आपण भाजी झाकून ठेवू आणि गरम करून घेऊ. आता मला आतून आवाज आला, काय घमघमाट सुटला आहे. तर आपली ही पावभाजी तयार झालेली आहे. आणि टेस्ट तर मला करायची आहे, ती मी नंतर तुम्हाला दाखवेनच. तर आता मी पावांची वाट बघते आहे. बघूयात, यानंतर आपण भाजूयात आणि मस्त टेस्ट करू. चला, अशी मस्त बटरी आणि आता वरतून चीज पण येणार आहे. म्हणजे वजन वाढवायचं असेल तर नक्कीच वाढेल. पण कधीतरी अशी चीटिंग ठीक आहे, नाही का. इथे मी आता बटर घालून घेते आहे पॅनमध्ये आणि कसून घेऊयात आपण सगळीकडे. आणि बटर थोडं वितळलं की याच्यामध्ये आपण पावभाजीचा मसाला असा घालायचा आहे. आणि थोडीशी कोथिंबीर. आणि याच्यावरती मस्त असे हे पाव शेकून घ्यायचे आहेत. आणि हा पहा आपल्या पावभाजीला आलेला कलर. वाव, मस्त. त्यावर थोडीशी आपण आता कोथिंबीर वरून अशी घालूयात. आणि थोडंसं चीज आता मी प्लेटमध्येच घालणार आहे. सो प्लेट तयार करूया. इथे मस्त असे पाव भाजून झालेले आहेत. तर पावभाजी वरून असं
भरपूर चीज आणि कांदा आणि कोथिंबीर आणि अजून एक, आता एवढी चटकेदार मस्त पावभाजी झाली आहे तर अजून एक गोड कॉम्बिनेशन पाहिजे ना आपल्याला. तर हा आहे मावा केक. तर हे जेव्हा बेकरीमध्ये गेले होते तर पावासोबत ते मावा केक घेऊन आले. चला म्हटलं हे कॉम्बिनेशन तर मस्तच आहे. तर प्लेटमध्ये आपण थोडासा मावा केक पण घेऊया आणि एन्जॉय करूया. भारी असम झाली आहे. म्हणजे चटकारावरनं तुम्हाला कळलंच असेल. तर अशी ही चीज आणि बटरने अशी लपतपीत अशी पावभाजी प्लस हे पाव जे बटरवर भाजलेले आहेत आणि सोबत हा मावा केक. वजन वाढवायचं असेल तर ही डिश नक्की करायलाच पाहिजे आणि वजन वाढवायलाच पाहिजे. कधीतरी असं चीटिंग चालतं. जिभेचे चोचले आहेत ते पुरवायला पाहिजेत नाही का. काहीतरी मला सुचतंय येतंय आज काय बरं. वार आहे रविवार. आहे थंडी गारेगार. वार आहे रविवार, आहे थंडी गारेगार. पावभाजी झाली चटकदार आणि आज पार्टी झाली जोरदार. कशी वाटली चारोळी. तर ते मग मागून माशाचं मान आलं ते मस्त. तर चला खूप मस्त झाली आहे पावभाजी आणि भेटूच लवकरच छान छानशा अशा रेसिपीजचा व्हिडिओसह. चला बाय बाय.